संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 90 दिवस पूर्ण झाले, अजूनही एक आरोपी फरार आहे. कसं बघताय? संतोष भैयाच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेत. आणखीन किती दिवस सरकारला तपासायला लागणार आहेत कळत नाही. किती एखाद्याच्या भावनेशी खेळावं, एखाद्याच्या संकटात सहभागी, दुःखात सहभागी व्हायचं सोडून सरकार जर नुसतं मस्तीपणात आल्यासारखं मजा बघणार असलं तर ही दुर्दैव आहे राज्याचं. कारण आज 3 महिने उलटून गेलेत, आणखीन त्यांना एक आरोपी सापडत नाही. तो मोबाईल फेकून दिलेला मोबाईल सापडत नाही. आणखीन 6 आरोपी एकाला पण केलेले नाही आहे. धनंजय मुंडेची आणखीन या प्रकरणात चौकशी झाली नाही, कारण त्याच्या कार्यालयातून पहिली बैठक म्हणजे खंडणीची आणि खुनाची झाली त्याच्या कार्यालयातून झालेली, ही आता सिद्ध झालेलं आहे. दुसरी बैठक त्यांची कुठंतरी हॉटेलवर झालेली. पण पहिली बैठक जी सामूहिक कट रचला गेला त्याच्याच कार्यालयातून रचला गेला खंडणीसाठी आणि खुनासाठी. त्यामुळे धनंजय मुंडे 6 आरोपी न करता तो मुख्य आरोपी करणं गरजेचं आहे. त्यालाही तपासात घेतलं पाहिजे सरकारनं. आणि पक्के पुरावे तपास यंत्रणेकडं तो 302 मध्ये धनंजय मुंडे असलेल्याचे पक्के पुरावे सरकार जाणून बुजून घेत नाही अशी शंका येते. फडणवीस साहेबांनी जर जाहीर सांगितलं तपास यंत्रणेला की पुन्हा तपास करा, पण याला सोडू नका, याचे पुरावे आहेत, तर तो 100% येणार आहे. कारण फुलस्टॉप देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे धनंजय मुंडेच्या नावाला. जर याच्यात काही दगाफटका झाला, 6 आरोपी झाले नाहीत, कारण 100-150पेक्षा जास्त 6 आरोपी आहेत, आणि मुख्य आरोपी धनंजय मुंडे जर केलं नाही तर काही काळानं का होईना पुनर्तपास या संतोष भैया देशमुख प्रकरणाचा करावाच लागणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वैभव देशमुखाचा जबाब समोर आला आहे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात झालेल्या संभाषणाचा जबाब उल्लेख आहे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात 10 मिनिटे संवाद झाला. हा, त्याच्या धमक्या देणं त्यांचं कामच होतं, कारण त्याच्यासाठीच धनंजय मुंडेने ते लोक पाळलेले होते. कारण ते खंडाण्या गोळा करणं, बलात्कार करणं, छेडछाडी करणं, डाके चोऱ्या करणं, प्लॉट जमिनी हडपणं, खुनं करणं, हे त्यांच्याकडं कामच होतं. धनंजय मुंडेने ह्यात अशा टोळ्या तयार केलेल्या होत्या. त्यातली ही प्रमुख टोळी म्हणजे काही त्याच्याबद्दलची माहिती द्यायला वेगळ्या टोळ्या, काही जण पैसे पुरवायला वेगळ्या टोळ्या, आरोपीला लपवायला वेगळ्या टोळ्या, गाड्या देणाऱ्या वेगळ्या टोळ्या, फरार करायला वेगळ्या टोळ्या, म्हणजे हे त्यांनी टोळ्या तयार केलेल्या होत्या धनंजय मुंडे. याचा मुख्य मास्टर माइंड हा धनंजय मुंडे, मुख्य खंडणी मागायला लावणारा पण, खून घडून आणणारा पण. त्यामुळे धनंजय मुंडेच्या कार्यालयात हा कट शिजला गेला. धनंजय मुंडे 302 मध्ये आला पाहिजे. फडणवीस साहेबांनी त्यांच्या सरकारला डाग लावून घेऊ नये. एक गुंड, जो कुख्यात क्रूर असा गुंड आहे धनंजय मुंडे, याला पाठीशी सरकारनं घालू नये. कसलीही दयामाया फडणवीस साहेबांनी करू नये. नसता सरकारला 100% डाग लागणार याच्यात की त्यांनी एक गुंड वाचवला. आणि एक दिवस असा उगवल, यांनी जर 100-150 हे टोळीतले, खंडणीतले आणि खुनातले हे जर 6 आरोपी केले नाही आणि धनंजय मुंडे जर मुख्य आरोपी केलं नाही, तर एक दिवस ह्योच धनंजय मुंडे फडणवीस साहेबांच्या सरकारपुढं संकट म्हणून उभा असणार. संतोष देशमुखाच्या हत्येचा कट शिजवताना आरोपी चाटे आणि गुन्ह्याचे जे संभाषण झाले ते समोर आले. केजमधील एका ढाब्यावर हत्येचा कट शिजल्याची माहिती आहे. ती दुसरा, पहिला सुरुवातीला त्याचं जे प्रायव्हेट स्वतःचं कार्यालय धनंजय मुंडेचं परळीतलं, तिथं पहिला कट शिजला. सगळ्यात पहिला तिथं शिजला कट. दुसरा कट त्यांचा त्या सरकारी बंगल्यावर त्याच्या शिजला मुंबईतल्या धनंजय मुंडेच्या. आणि हा तिसरा आहे ही कट इथं, आणि इथं फायनल ठरलं मग आता खूनच करा म्हणून. अशी शंका आहे. आणि हे सत्य आहे, हे सत्य आहे. त्यामुळे धनंजय मुंडे 302 मध्ये तपासात घेतल्याशिवाय हे प्रकरणाचा उलगडा होणार नाही. कारण तो आरोपी फरार त्यांनीच केलेला आहे. त्याजवळ सगळ्यात जास्त पुरावे आहेत. धनंजय मुंडेने त्याला फरार केलं आहे. मोबाईलसुद्धा ते फेकून देणाऱ्या आरोपीचा धनंजय मुंडेकडेच आहे. आणि धनंजय मुंडेचे जवळपास घटनेच्या अगोदर 4 महिने ते आत्तापर्यंत सगळे CDR काढले पाहिजेत आणि CCTV फुटेज सगळे जप्त केले पाहिजेत गृहमंत्रालयाने. गाफीलपणात राहू नये, नुसतं ऐकून गप्प बसू नये. एक दिवस सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळं धनंजय मुंडे याच्यात हे प्रमुख पहिला कट त्याच्याच प्रायव्हेट कार्यालयात परळीतल्या शिजलेला आहे. काय मित्र काहीतरी कार्यालय आहे त्याचं, त्या कार्यालय धनंजय मुंडेचं आहे. फक्त पडद्यामागून याला चालवायला दिलं होतं 1 नंबरच्या आरोपीला. त्यामुळे 1 नंबरचा आरोपी याच्यात धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी हाय म्हणजे हाय. फक्त फुलस्टॉप तपास यंत्रणेला फुलस्टॉप द्यायचं काम फडणवीस साहेबांनी करायचं सांगितलं. फुलस्टॉप द्या.
तो जसा जसा या प्रकरणात धनंजय मुंडे यायला लागला तसं फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं याला फुल स्टॉप द्या आणि पुढचा तपास करा. हां, ही आम्हाला अशी शंका येते याच्यात, संशयसुद्धा येतो. त्यामुळे फडणवीस साहेबांनी पुन्हा धनंजय मुंडेला तपासात घेतलं पाहिजे. तपास यंत्रणेकडं धनंजय मुंडे खुनात आणि खंडणीत असलेले सगळे पुरावे आहेत. त्याला जर फडणवीस साहेब तुम्ही वाचवताल तर एक दिवस तुम्हाला पश्चाताप येणार. ह्योच धनंजय मुंडे आणि त्याची टोळी तुमच्या सरकारसमोर संकट म्हणून उभा असणार. ही हिंदुत्व चालिता का? ते सोडले का म्हणून बाकीचे एकावर अन्याय करायचा आणि दुसऱ्याला सोडून द्यायचं, ही पद्धत कशी? त्या चटके देणाऱ्या बांधवाला भावाला न्याय कसं काय मिळत? तिथं होते तेवढ्यावर कारवाई करायला पाहिजे ना, तर त्याला न्याय मिळत. ती मागणी करायला पाहिजे ना. छगन भुजबळ ते नाही, मग त्याचे सोयरे आहेत वाटतं ते, म्हणजे हे जातीवाद करता का? त्या लेकराला चटके दिले त्याच्यात कशाला जातीवाद? त्याच्यात मराठ्याचे असू नाही तर कोणत्या जातीचे असू पुरे आत टाकल्या पाहिजेत ना. हे का छगन भुजबळ म्हणत नाही? मग फोटो विधानसभेत दाखवतो. मला खेटायची काही गरज आहे की त्याला? खेटा ना का मी समर्थन केलं का आरोपीचं? मग त्यांनी माझं नाव घ्यायला पाहिजे होतं. मी काहीच नाही, मी उलट म्हणतो आहे कडक कारवाई झाली पाहिजे. सुट्टी होता कामा नाही तरी मग फोटो दाखवतो, मग नाव घेतो, मी सोडित असतो होय. मग माझ्या नादी लागल्यावर मी सोडितो का? त्याला काय रोग आला का छगन भुजबळला नाव घ्यायला? तिथं जेवढे होते तेवढ्याला कर म्हणून अटक का? मराठे निवडून काढायचे आणि तो हे पाहुणे सोडून द्यायची. ही जातीवाद करायला आला का तू? मग तुला राजकारण करायचं का? त्या गरीब चटके देणाऱ्याचं कुटुंब बिचारा गरीब आहे, त्याच्या आडून तुम्हाला माकडायला राजकारण करायचं का? टोळी तयार केली का भुजबळनी? फक्त त्या गरीब पोराचा आसरा घ्यायचा आणि जातीवाद पसरायचा. सगळे आरोपी कसं काय होत नाहीत? जे आहे ओबीसी समाजाचं नेतृत्व असा माझा उल्लेख केला जातो. मला ओबीसी नेतृत्वाच्या पुढे जाऊन सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे. फक्त आमचे हे प्रयत्न कोणी हाणून पाडू नयेत इतकीच अपेक्षा आहे. नीट वागल्यावर काय कोण आणून पाडील? जातीवादाचं डोक्यातलं असलेलं खूळ जर काढून टाकलं आणि सगळ्या जातीला समावेशक न्याय द्यायचं जर काम केलं तर कोणाला काही गरज नाही, काहीच गरज नाही. सत्तेत येऊस तर फक्त गोड बोलायचं आणि एकदा सत्तेत आलं की पुन्हा काड्या करायला सुरुवात करायची. लोक सहन नाही ना करणार ते, कारण ओबीसींनाही कळतं आहे ओबीसीचं कोणी खाल्लं आहे. ओबीसींना पण कळतं ओबीसीचं कोणी खाल्लं. त्यामुळं समावेशक काम करायचं, न्याय द्यायचा तर लोक मानतात. एकदा एखाद्या मंत्रिपदावर बसलं कुठं पालकमंत्री झालं की आपल्या जातीचे कामं करायचे आणि बाकीच्या जातीचे करायचे नाही. स्वतःच्या जातीचे लोक वाचवायचे आणि मराठ्यांचे लोक गुंतवायचे. हे असले प्रकरणं करायला लागल्यावर फळ तर भोगावं लागणार. हो, सुट्टी नाही. जातीवाद केला की सुट्टी नाही. तुम्हाला लकला मजेत राहा, जातीवाद करू नका, मजेत राहा. खोड्या खाड्या केल्या, 2-3 केल्यात. एक दिवस ते असतं ना नाही का 100 पाप झाले की ते घडा भरतो, तसं 2-4 प्रकरणं आल्यापासून झालेत. पुढच्या काळात तरी ते होऊ नये. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. देतील न्याय वाटतं आहे आम्हाला. आता जे प्रकरण झालं आहे आपलं त्या चटके देणाऱ्या बंधूचं, त्या प्रकरणात न्याय होईल. कारण तिथं काय जे कोण चटके द्यायला होते, जेवढे होते तेवढे, मला वाटतं ते 25-30 जण दिसते तेवढे, ते सगळे आरोपी होतील ना. ते व्हायला पाहिजे तरच न्याय मिळेल ना. जातीवाद नाही शोधला पाहिजे ना. नुसतं मराठ्यावर गुन्हे दाखल करायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे, असा प्रकार व्हायला नको एवढंच म्हणणं आहे. चटके देणाऱ्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. आता कुंभमेळा पार पडला, कोट्यवधी लोकांनी त्या ठिकाणी पवित्र स्नान केले, परंतु त्या स्नानावर राज ठाकरेंनी भाष्य केले की आत्ताच कोरोना गेला आहे, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. ते जे भाविक आंघोळ करतात ते हावभाव करून त्यांनी असं टिप्पणी केली. सर्वसामान्य जनतेनं हुशार व्हायला पाहिजे. राजकीय स्वार्थापोटी हिंदुत्व चालवणाऱ्यांपासून सावध राहायला पाहिजे लोकांनी. आम्ही कसलाही जातीवाद केला नाही. आम्ही फक्त आरक्षण मागितलं, तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता. आम्ही कट्टर हिंदू धर्माचे आहेत, वारकरी संप्रदायाचे आहेत. आम्ही कट्टर काम करतो धर्माचं. आम्हाला जातीवादी म्हणता. आरक्षण मागणं म्हणजे जातीवादी का? आणि हे जातीचा सोयीनुसार वापर करत आहेत. सोयीनुसार एकावर कारवाई करायची, एकावर करायची नाही. यांनी 260 कोटी रुपये त्या औरंग्याच्या त्या समाधीला दिले तिथं 2022-23 मध्ये. कोणचं हिंदुत्व आहे तुमचं?
लोकांनी सावध व्हा, गोरगरिबांनी. आपल्याला फसवलं जातं हिंदुत्वाच्या नावाखाली. राजकीय पोळ्या भाजून घेते ते. एकदा हेव टीका करणार, एकदा तेव करणार. 22-23मध्ये कोणाचं सरकार आहे केंद्रात? 600 त्यांनी तिथं 2,60,000 रुपये केंद्रानं दिलेत. काय पूजा अर्चाला दिलेत का? फुलं वाहायला, अगरबत्त्या लावायला. आणि इकडं लोक सांगायचं औरंगे असला, औरंग्यात असला. म्हणून कट्टर गोरगरीब हिंदूंनी सावध राहणं गरजेचं आहे. आपलं आपण बघू. यांचा राजकीय स्वार्थापोटी बेगडी हिंदुत्व नको. आपलं छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व घेऊन चालायचं. परंतु जे स्नान होते त्याच्यावर राज ठाकरे बोललेत की सोयीनुसार म्हणलं ना, हिंदुत्व यांचं सोयीनुसार आहे. त्यांच्या सोयीनुसार चालू आहे. सगळ्याच राजकीय पक्षाचं, त्यांचं एकट्याचंच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांचं. इकडं काही दुसरं काही झालं की असं करणार. आता बघा ना, तो कुठला तरी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, नंदीच्या पाठीमागून विटंबना केल्यासारखा, नंदीच्या आणि पिंडीच्या अंगावर झोपल्याला. राज्यातल्या कुठल्या तरी जिल्ह्यातला तो व्हिडिओ. आता कुठला आता आपल्याला प्रशासनाकडून खात्रीशीर नाही, त्याच्यामुळं आपण ते आणखी नाव घेतलेलं नाही आणि घेणारसुद्धा नाही. जेव्हा प्रशासन त्याच्यावरती कारवाई करेल त्यावेळेस प्रशासन जागरूक व्हावं. फडणवीस साहेबाचं हिंदुत्वाला न्याय देतं म्हणता येईल. तिथं जर दुसऱ्या जाती धर्माचा असता तर आत्तापर्यंत हिंदुत्वाचे जे बिगडी पांघरून घेतलेले हे तुटून पडले असते. ते कुठलाही व्हिडिओ महादेवांच्या पिंडीवरती झोपला आहे त्याची, कारण तसली पूजा झोपलेली आणखीन हिंदू धर्मात केव्हा झालेलीच नाही. परत नंदी देवाच्या अंगावर झोपलेली पूजा आणखीन झालीच नाही. पाठीमागून टांगड्या लांबून बसणं नंदीदेवाच्या पुढं आणखीन अशी भारतात आणि हिंदू धर्मात संस्कृतीत कधीच पूजा झालेली नाही. तो व्हिडिओ कुठला आहे? स्थानिकचा SP का ते काम करत नाही? स्थानिकचा कलेक्टर का काम करत नाही? कुठल्या जिल्ह्यातलं आहे ते प्रकरण? ते शोधून काढलं पाहिजे ना. आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. त्याला जेरबंद केलं पाहिजे. हे काम सरकारचं असतं. हिंदुत्ववादी विचार चालवणारच असतं. नुसतं हिंदुत्ववादी म्हणायचं आणि इकडं देवदेवतांची विटंबना होती तिकडं लक्ष द्यायचं नाही. इकडं औरंग्या म्हणायचं फक्त. आणि त्या कबरीला 2,60,000 रुपये निधी फुलं वाहायला द्यायचे, पूजा अर्च्यासाठी द्यायचे. ही बेगडीपणाचं ढोंग गोरगरिबांनी समजून घेतलं पाहिजे. जातीवाद पसरवणाऱ्या लोकांना काय असतं, ह्या छगन भुजबळसारख्याला, की फक्त देव, धर्म आणि महापुरुष हे नको आहे त्यांना. यांना देव, धर्म आणि महापुरुषांपेक्षा यांना जात मोठी. यांना ती विटंबना झालेलीशी देणं घेणं नाही. यांना कशात जात आणायची, राजकारण आणायचं आणि फक्त बोंबलत राहायचं. सत्यता काय पडताळणी करायची नाही. सत्यताची ज्यावेळेस पडताळणी होईल ना त्यावेळेस असते. मग हे फोटो दाखवतो विधानसभेत घे ना. मी कधी पाठराखण केली? मी समर्थन केलं? हे छगन भुजबळाला काय गरज आहे फोटो दाखवायचे? कोणासंग फोटो आहेत? आणि राज्यातले 7 कोटी मराठी माझ्यासंग फोटो काढतात. कुणासंग काढतील? OBC समाजाचे पण काढतात. मग फोटो दाखवतो. मी काय समर्थन केलं? करणार आहे कधी? मी तर म्हणतो चटके देणाऱ्याला त्याचं फळ त्याला मिळालंच पाहिजे. आणि चटके देताना जेवढे होते तिथं त्या पुऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ती बी जी 1 नंबरच्या आरोपी बरोबर होईल तीच कारवाई सगळ्यांबरोबर झाली पाहिजे. कारण ते सगळे सहभागी असणार आहेत ना. ते काय 2 आणि 3 जण आहेत का? 25-30 जण दिसतात तिथं. मग सगळ्यावर कारवाई कसं काय झाली? मग का पाहुणे छगन भुजबळचे ते म्हणून सोडले काय?